म्हणाल की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, बरोबर. पहिलं इम्प्रेशन कशामुळे होतं? खूप गोष्टी असतात. तुमचा जर कॉन्फिडन्स मित्रांनो जर असेल, तो कशामुळे येतो? खूप गोष्टींमुळे येतो. तर आज आपल्याला असे काही काही सिक्रेट्स माहिती पडणार आहेत तुम्हाला, मला आणि सगळ्यांना, की उद्यापासून तुमच्यामध्ये चेंज येईल, सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये बदल येईल. काय घालू? मला होत असेल किंवा आमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये सगळ्यांना, की आज हे फंक्शन आहे, हे चांगलं दिसतं का, ते चांगलं दिसतं का, त्याच्यावर अगोदर होमवर्क केला पाहिजे. दॅट इज व्हॉट युअर रोल कम्स इन टू पिक्चर, राईट. खूप वुमेन्स हे पाहतायत शो आपला आणि दे आर लिस्निंग टू यू. तर दे वॉन्ट टू चेंज देमसेल्फ फ्रॉम टुमॉरो. एक एक्झाम्पल, तर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप दे शुड डू? फर्स्ट स्टेप, आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलं की फूडचं चार्ट लावता तुम्ही, सो दॅट इज समथिंग प्लॅनिंग. प्लॅनिंग. तसंच एक्झॅक्टली ह्याच्यात पण आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे शुअर. अनेक लोक खूप, मित्रांनो तुम्ही पण ऐका, बरोबर आहे का सांगा मला. अनेक लोक खूप टॅलेंटेड असतात आणि स्किल्ड पण असतात, म्हणजे सगळं त्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल्ड आहे, पण तरी सुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपण ओव्हरलुक करतो, त्या छोटे छोटे टिप्स मी आता देणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला खूप हेल्प होईल. Okay. अँड बाय द एंड ऑफ दिस एंटायर व्हिडिओ आय एम डेफिनेटली शुअर की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल आणि स्टाईलिंग मध्ये थोडेसे चेंजेस नक्कीच आणा. तर मला म्हणायचं की इन्शुरन्स ऍडवायझर्स आणि फायनान्शियल ऍडवायझर्स साठी काय टिप द्याल तुम्ही? पासून स्वतःची इमेज, कॉन्फिडन्स, करिअर आणि इन्फ्लुएन्स सुधारण्यासाठी तुम्ही प्रत्येक श्रोत्याला फक्त एकच सल्ला घ्यायचा झाला तर तो कोणता तुम्ही द्या? मिसळपाव, त्याने मिसळपाव सांगितलं. व्हेरी नाईस, ते आवडतं. खूप पण तिखट जेवण की गोड जेवण का मीडियम? तिखट. तिखट आवडतं. बापरे. तुमचं वॉर्डरोबचे ऑडिट कोण कोण करतं? म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की असं उघडलं की खाली पडणार असे कपडे. मी सगळं कलर कोऑर्डिनेटेड, ऑल द ब्लॅक ट्राउजर्स, व्हाईट ट्राउजर्स, So nice. डार्क टू लाईट शेड. दिस इज हाऊ आय ऑर्गनाइज इन फाईल सिस्टम, यु नो एव्हरीथिंग. कधी तुम्हाला कॉम्प्लेक्स आला होता का किंवा आहे का किंवा येतो नॉर्मली, त्याच्यावरती ओव्हरकम कसं? मी हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात आज तुमच्या इथे, तर गेस्ट म्हणजे इथे ऑडियन्स मध्ये असे किती आहेत आपल्याकडे, तर त्यांना सुद्धा एक मदत, म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा व्हॉट इज द राईट आन्सर? फिजिकली बघू नये ही गोष्ट माहिती आहे, पण तरी तुमचा अनुभव म्हणून. प्रोफेशन होतं त्याच्यात मी आय थिंक I went into the classroom that I am thorough with my subject. I know what I am doing. I know my job. Then I'm confident about it. Superb. Whatever your expertise is, if you are confident about it, if you are well versed with it, तुमचा कॉन्फिडन्स कुठेच नाही जाणार. हे बाकीचे ना साईड गोष्टी आहेत. मी तेच म्हटलं, म्हणजे मला तेच सांगायचं तो मनामधला आहे, मनामधलं आहे, आपल्याला वाटतं. जसं आपण कधी कधी म्हणतो ना की ही व्यक्ती, आपण एखादं प्लॅन कधी देतो, नाही ही व्यक्ती एवढं देऊ शकणार नाही पैसे, आपण हा आपलंच परसेप्शन असतं. तर तसंच हे पण एक आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, मी जाड आहे, मी कमी आहे, मी स्लिम आहे, हे सगळे आपले परसेप्शन. ह्याला ओव्हरकम करणं, इट्स तुमच्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही बेस्ट असाल, तुम्हाला बाकीची काही गोष्ट करायची गरज नाही. नमस्कार मित्रांनो, मी पराग नेसरीकर, तुमच्या, माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आवडता प्रोग्राम जो आहे म्हणजे द एपीएन पॉडकास्ट शो, तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि तुमचा जो आतापर्यंत प्रतिसाद येतोय किंवा जो रिस्पॉन्स देताय तुम्ही आणि फीडबॅक देताय, त्यासाठी थँक्यू सो मच. कारण दॅट इज अवर बूस्टिंग, म्हणजे आम्हाला बूस्ट होतं आणि पुढे आणखीन काही काही नवीन गेस्ट बोलवायला पण मजा येते, इंटरव्ह्यू करायला पण बरं मजा येते. आज आपल्याकडे जे गेस्ट आहेत ते कोण आहेत बघा. तुम्ही म्हणाल की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, बरोबर. पहिलं इम्प्रेशन कशामुळे होतं? खूप गोष्टी असतात. तुम्हाला माहिती आहे की इमेज कन्सल्टंट म्हणून हा एक मोठं प्रोफेशन आहे आणि त्यामधले दिग्गज आपल्याकडे आज आलेले आहेत. त्यांचं नाव आहे भाग्यश्री गोडबोले. भाग्यश्री नमस्कार. नमस्कार. आणि भाग्यश्री बाबतीत काय सांगायचं मी सांगतो. आपण नेहमी ऐकतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, पण आजच्या प्रोफेशनल वर्ल्डमध्ये तुम्ही बघितलं तर फक्त नॉलेज, एक्सपिरियन्स किंवा क्वालिफिकेशन पुरेसे नसतात, बरोबर ना. पीपल फर्स्ट नोटीस हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. हे तुमचं म्हणजे आपल्या शोचं इंट्रोडक्शन आपल्याला करायचंय, त्यामुळे हे असं आहे. हाऊ यू कम्युनिकेट आणि कॉन्फिडन्स यू कॅरी. तुमचा जर कॉन्फिडन्स मित्रांनो जर असेल, तो कशामुळे येतो? खूप गोष्टींमुळे येतो.
तर आज आपल्याला असे काही काही सिक्रेट्स माहिती पडणार आहे तुम्हाला, मला आणि सगळ्यांना, की उद्यापासून तुमच्यामध्ये चेंज येईल, सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये बदल येईल. तुम्ही कुठल्याही प्रोफेशन मध्ये असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, पण तुम्ही कसं वावरायला पाहिजे जेणेकरून तुम्ही फर्स्ट इम्प्रेशन चांगलं होईल किंवा तुमचं इम्प्रेशन कायमचं चांगलं राहू शकतं. तर यासाठी आपण भाग्यश्री त्यांच्याकडे जाऊया आणि आजच्या पॉडकास्टला आपण सुरू करूया. तर इमेज कन्सल्टिंग म्हणजे फक्त फॅशन, मला करेक्ट करा तुम्ही. इमेज कन्सल्टिंग मी लिहून घेतलेलं. हा. इमेज कन्सल्टिंग म्हणजे फक्त फॅशन किंवा ड्रेसिंग सेन्स नाही. इट्स अबाउट क्रिएटिंग अ स्ट्रॉंग पर्सनल ब्रँड, बिल्डिंग ट्रस्ट, एनहान्सिंग कॉन्फिडन्स, ensuring that your image supports your personal and professional growth. बरोबर आहे ना? करेक्ट. वेदर यू आर अन एंटरप्रिनर, मित्रांनो, तुम्ही एंटरप्रिनर असाल, कॉर्पोरेट मधले प्रोफेशनल असाल, इन्शुरन्स ऍडवायझर असाल, माझ्यासारखे तुमच्यासारखे, आणि इथे आपल्याकडे अभिषेक पण आहेत, मोठे ऍडवायझर आहेत इंडियामधले, भारतातले. ते पण आपल्या बरोबर आहेत आता स्टुडिओमध्ये. थँक्यू अभिषेक. येस. किंवा फायनान्शियल कन्सल्टंट असतील, बिझनेस ओनर असतील, स्टुडंट और लीडर, कुठलेही, युअर इमेज प्लेज अ क्रुशियल रोल इन क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज, बिल्डिंग क्रेडिबिलिटी आणि इन्फ्लुएन्सिंग. लोकांना वाटेल मीच बोलणार आहे आज, असं काही नाहीये. लोक हे फक्त सांगण्याची गोष्ट आहे की सो लेट्स बिगिन दिस इन्साइटफुल कॉन्व्हर्सेशन. माझं असं म्हणणं आहे की खूप मला शिकायला आज मिळणार आहे, तर मी गप्प बसणार आहे. तुम्ही सांगायचं. भाग्यश्री, एपीएन शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आणि मी असं म्हणतो की भाग्यश्री, आजकाल लोक करिअर ग्रोथ, बिझनेस सक्सेस आणि कॉन्फिडन्स बद्दल खूप बोलतात. बरं. खरं आहे ना, हो. की कॉन्फिडन्स असला पाहिजे, आला पाहिजे, पण तो कुठून येणार आणि कसा येणार? तर पण इमेज कन्सल्टिंग हा विषय अजूनही अनेकांसाठी नवीन आहे. तुम्ही पण ऍग्री करत हो, असाल. हो. मित्रांनो, तुम्ही पण ऍग्री करत असाल. तर सुरुवातच आपण यापासून म्हणजे सुरू करूया की इमेज कन्सल्टिंग नेमकं काय आहे आणि आजच्या काळात त्याचं इतकं महत्व का झालंय. हम्म. सो तुमच्याकडे. येस. येस. सो आपण जर बघायला गेलं तर आपलं जे कल्चर आहे ते मोस्टली इट इज मोर अबाउट गिव्हिंग. सो ते गिव्हिंगच्या मागे जाण्यामध्ये आपण आपल्याकडे लक्ष देणं खूप कमी केलंय, किंवा आधीची पिढी जे बघा ते आपल्याकडे लक्ष कमी देणं, बीट विमेन मेन. बट टुडे पीपल आर एक्सप्लोरिंग, दे आर मोर अवेअर की आपल्याकडे लक्ष देणं पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात की इमेज कन्सल्टन्सी इज नॉट जस्ट अबाउट फॅशन, तर दॅट इज ट्रू. बेसिकली स्टायलिंग इज अ पार्ट ऑफ इमेज कन्सल्टन्सी. सो स्टायलिंग एक स्मॉल पार्ट आहे पर्सनल इमेजचं. आणि पर्सनल इमेज इज एव्हरीथिंग, दॅट हाऊ यू कंडक्ट युअर सेल्फ, हाऊ यू कम्युनिकेट, what is your body language. All these things come together under image consultancy. ओके. And styling is basically, you can say, the visual part of it. When we say the designing part of it, so that is all styling. Be it your clothes, your colors, your accessories, हे सगळ्या गोष्टी स्टायलिंग मध्ये. ओके. So that is how image is a broader concept, the image consultancy. Your personal image is a broader concept and styling is a part of it. पण इमेज कन्सल्टिंग म्हणजे नक्की अजूनही जर पुढून हम्म. सांगायचं असेल हा. तर कोणाला इमेज कन्सल्टिंग म्हणजे काय, पर्सनल ब्रँडिंग आपण जे म्हणतो ते बरोबर आहे का, ते Yes. वेगळं आहे दोन्ही गोष्टी? पर्सनल ब्रँडिंग हे त्याच्याही पेक्षा मोठं झालं. आता आपण एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, तर माझं जे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, जे मेसेज मला त्या प्रोडक्ट बिझनेस और सर्व्हिस बिझनेस, द मेसेज और द व्हॅल्यूज दॅट आय वॉन्ट टू गिव्ह थ्रू दॅट पर्सनल ब्रँड, दॅट इज युअर पर्सनल ब्रँडिंग. आणि इमेज इज युअर इंडिव्हिज्युअल अपिअरन्स ॲज वेल एज युअर बॉडी लँग्वेज, हाऊ यू कम्युनिकेट. सो युअर इमेज शुड सपोर्ट युअर पर्सनल ब्रँड, आणि देन युअर पर्सनल स्टाईल. Again, your personal styling should also support your personal image. ओके. म्हणजे all three should go hand in hand. Yes. इमेज कन्सल्टिंग मध्ये काय येतं नक्की, म्हणजे फक्त ड्रेस येतो का माझं ग्रोमिंग ऑफ हेअर Yes, सगळं, म्हणजे टॉप टू everything. बॉटम म्हणजे काय? How the grooming is completely there. तुमचं ग्रूमिंग येतं, हेअर येतं, मेकअप येतं, प्लस युअर बॉडी शेप येतं, देन युअर स्टायलिंग येतं, की स्टायलिंग अकॉर्डिंग टू युअर बॉडी शेप. ओके. दॅट इज व्हॉट इज इट. अँड थोडे थोडे फॅशन रूल्स पण येतात, म्हणजे काही स्मॉल टिप्स अँड हॅक्स दॅट पीपल कॅन कीप इन माइंड. हे सगळ्या गोष्टी येतात. प्लस वॉर्ड्रोब क्लॅरिटी पण येते, जे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. कारण आपल्याकडे ओव्हर द इयर्स आपण इतके कपडे घेतो की कपाटात कपडे खूप आहेत, पण तरी पण आपल्या माइंड मध्ये क्लॅरिटी नाही की आपल्याला त्यातले आउटफिट्स कोणते बनवायचे. जर सुपर. उद्या आपल्याला जायचंय, तर आपण सकाळी कपाट उघडलं की आपला जवळजवळ किती वेळ जातो काय घालू? डिसाइड. या, दॅट इज बेसिकली युअर डिसिजन फटीक इन द मॉर्निंग की Exactly. व्हॉट शुड आय वेअर नाव.
So that is because there is no clarity in your wardrobe. So we do a wardrobe audit also in this, wherein we try to build your foundational pieces first so that it is easy to mix and match and create more outfits. Wow. And you have a clarity about it. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. So हा खूप छान मुद्दा सांगितला, की खरंच असं मला पण होतं. म्हणजे आपण आता जातो, हो शॉपिंगला जातो. बरं. दिस इज अ कॉमन, की Correct. वीकेंड असो किंवा कधी जर फ्री टाइम आहे तर चला जाऊया मॉलमध्ये जाऊया. मग काही प्लॅन नसतो. मग अरे हे छान वाटलं घेतलं, घेतलं. हे छान वाटलं घेतलं. म्हणजे प्लॅन काही नसतं आणि येताना बघतो तर 4 पिशव्या कधी कधी 2 पिशव्या तरी कमीत कमी असतात. बरं. किंवा आजकाल जर बघितलं तर ऑनलाईन शॉपिंग पण खूप होतं. तर छान छान ते प्रेझेंट चांगले करतात म्हटल्यावर चला हे सोशल मीडियामध्ये चांगलं आहे आणि मग येतो. हो. पण रिअली व्हॉट यू सेड इज राईट, की Correct. मला नेहमी असं होतं की काय घालू. मला होत असेल किंवा आमच्या फॅमिली Correct. मेंबर्स मध्ये सगळ्यांना की आज हे फंक्शन आहे, हे चांगलं दिसतं का, ते चांगलं दिसतं का, बरोबर. त्याच्यावर अगोदर होमवर्क केला पाहिजे. दॅट इज Yes. व्हॉट युअर रोल कम्स इन टू पिक्चर, राईट? That is why I always tell my clients that don't buy something because it looks good in the store. स्टोर Buy something that fits your lifestyle. किंवा त्या व्यक्तीवरती किंवा Yeah. दुसऱ्या व्यक्तीवरती चांगलं दिसतं म्हणून जरूर नाही. म्हणजे Correct. एक्झाम्पल नाव घ्या, अरे ऐश्वर्या रायांनी हा ड्रेस घातलाय, मग हा मला घ्यायला पाहिजे, ती साडी किती छान आहे. हो. नॉर्मली असं होतं ना. Correct. Correct. पण कदाचित त्यांच्या बॉडी फिजिक आणि सगळ्या गोष्टीसाठी Yes. ते Yes. चांगलं आहे. Yes. माझ्यासाठी कदाचित वेगळं. हो. सो बरोबर. दॅट मीन्स करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की प्रत्येकासाठी इमेज कन्सल्टंट हा इम्पॉर्टंट मनुष्य आहे. हो. हो. पण हे प्रोफेशन मध्ये एवढं पाठी काय? कारण आपल्या इथे तेवढी अवेअरनेस अजून नाही आहे. ओके. आणि स्वतःला महत्व देणं हे आपल्याकडे थोडंसं निगेटिव्हली बघितलं जातं. ओके. की यू आर नॉट गिव्हिंग इट. सम पीपल लुक एट इट ॲज सेल्फिश, बट दॅट शुड कम ॲज युअर फर्स्ट प्रायोरिटी, बिकॉज आपण ऐकलं असेल की इफ युअर ग्लास इज फुल देन यू कॅन गिव्ह समवन वॉटर. Exactly, सो यू नीड टू exactly. टेक केअर ऑफ युअर फर्स्ट, देन यू विल बी एबल टू गिव्ह. पण मग आता जेंट्स आणि लेडीज हम्म. बोथ यू डू ऑर ओनली लेडीज किंवा आय फेमेल्स? वर्क फॉर विमेन. विमेन. Yeah. पण असं मग इमेज कन्सल्टंट समजा जर मेन्स साठी पाहिजे असेल तर असतात का? हा असतात. इवन लाईक विमेन ऑल्सो वर्क. देर आर मेनी स्टायलिस्ट आहे. कॉलिग्स ऑफ माइन हू वर्क. सो लेट दॅट बी क्लिअर फॉर द ऑडियन्स की येस. फॉर यू आर टेकिंग केअर फॉर विमेन्स, राईट? येस. विमेन्स जे काय असेल. येस. सो इफ इट ऑल सपोज सो मेनी ऑडियन्स मध्ये आता बघतायत खूप विमेन्स हे पाहतायत शो हो. आपला हो. आणि दे आर लिस्निंग टू यू, तर दे वॉन्ट टू चेंज देमसेल्फ फ्रॉम टुमॉरो. एक Correct. एक्झाम्पल, Correct. what is the first step they should do to connect you or Correct. connect you like a person, people like image consultancy आणखीन कोणाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल Okay. तर फर्स्ट थिंग, चला हे ऐकल्यानंतर त्यांना Yes, बरं वाटते, yes. ऐकायला बरं वाटते, Yes. व्हॉट यू से इज राईट, Correct. पटते पण ते बरोबर. મળत नाही म्हणतात ना. हा. तर मी पहिलं काय करू, तर कॅन यू गाईड दॅट? ओके. यू आर आस्किंग ॲज इन टिप काहीतरी की माझ्याशी कसं टिप connect? नाही. फर्स्ट ऑफ ऑल आय एम Okay, आस्किंग to यू, connect आय with कम me. टू यू. Okay. फर्स्ट ऑफ ऑल लाईक दे आर लिस्निंग अवर Hmm. पॉडकास्ट, Hmm. दे आर लिस्निंग टू यू. Correct. व्हॉट यू सेड इज ऍब्सोल्युटली राईट, की आता सांगितलं की वॉर्डरोब उघडला, मला माहित नाही, मला हा. जायचंय, मला माहित नाही पडत आहे मी काय घालू. हा नेहमीचा प्रश्न मला प्रश्न. निघा. जसं जेवण, आज काय जेवण बनवू, हम्म. हा पण एक मोठा असतो. तर आम्ही मग एक असा बोर्ड लावून ठेवलाय की सोमवार खानावळची बोर्ड म्हणतो ना की ऍटलीस्ट हे पाहिजे हे पाहिजे. कारण नाहीतर 4 वेळेला प्रश्न किचन मधून आवाज येतो, आज काय बनवू. म्हणजे आज दुपारचं जेवलो अभिषेक, तरी सुद्धा लगेच आता संध्याकाळी हे पोट भरले. असा क्वेश्चन करेक्ट. रोज बाबतीत पण होतो हो. की आज मी काय घालू. बरोबर. तर असं जर आता फिमेल्स बघतायत आणि तेच ठरवतात की हो. दे वॉन्ट टू अप्रोच यू वन, ओके. आणि दुसरी गोष्ट असेल की मी काय करू, फर्स्ट स्टेप फर्स्ट. बिफोर कमिंग टू यू, व्हॉट आय शुड बी डुईंग. ओके. ओके. सो व्हॉट इज दॅट? So, सगळ्यात पहिले तर इफ यू वॉन्ट टू अप्रोच मी देन आय हॅव अ लिंक कॉल्ड ॲज डिस्कवरी कॉल इन बायो ऑफ माय इंस्टाग्राम. तुम्ही तिथे जाऊन डिस्कवरी कॉल बुक करू शकता अँड देन यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके. अँड सेकंडली द फर्स्ट स्टेप, आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलं की फूडचं चार्ट लावता तुम्ही. सो दॅट इज समथिंग प्लॅनिंग. प्लॅनिंग. तसंच एक्झॅक्टली ह्याच्यात पण आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की आपल्या वॉर्डरोब मध्ये आधी काय आहे आणि कुठल्या गोष्टी मिसिंग आहेत. फॉर एक्झाम्पल एखादं टी शर्ट तुम्ही काढता आणि विचार करता की अरे ह्याच्यावर मॅच करायला माझ्याकडे ट्राउझर नाहीये, तर मे बी हे परत ठेवते, दुसरं काहीतरी घालते. मग आपण आपल्या सेफ क्लोथ्स कडे जातो, तेच घालतो. सो ते लिहून ठेवा की माझ्याकडे ह्या रंगाची ट्राउझर नाहीये. फाइंड आउट युअर मिसिंग पीसेस इन द वॉर्डरोब मॅचिंग. अँड राईट इट डाऊन की कोणते कोणते पीसेस आहेत जे मिसिंग आहेत तुमच्या वॉर्डरोबमध्ये. Right. So next time when you go shopping, you can create a list of those missing pieces and you have a plan ready. Right. So तुम्ही randomly shopping करणार नाही. वा वा, मस्त. आता कॉन्फिडन्स मध्ये अपिअरन्सचा किती वाटा असतो आणि माइंडसेटचा किती असतो?
mindset is more important, I would say, because when you're clear here, your body follows. Clarity of thoughts gives you confidence. Right. If you're an expert of a particular topic, because you're expert of it, your mind is clear about it, that gives you confidence to speak. Okay. So clarity of thoughts is important first, because that will lead you to confidence. That will show in your body language. ओके. तर अनेक लोक खूप टॅलेंटेड आणि स्किल्ड असतात. हम्म. यू विल एग्री विथ मी. Yes. पण तरीही त्यांना योग्य ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. Okay. Okay, why does this happen? Now, this might be, how do we connect this question to image consult? Example, can I read that again? for Yeah, you? sure. अनेक लोक खूप, मित्रांनो तुम्ही पण ऐका, बरोबर आहे का सांगा मला. अनेक लोक खूप टॅलेंटेड असतात आणि स्किल्ड पण असतात, म्हणजे सगळं त्यांच्याकडे टॅलेंट आहे, स्किल्ड आहे, हम्म. पण तरी सुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट वाय डज दिस हॅपन. ठीक आहे, ओके, त्यांचे प्रयत्न बित्न, पण आय एम टॉकिंग अबाउट अ फिजिकल अपीअरन्स, आणि यासाठी पण एखादं काही काही कारण असू शकतात. सो दॅट वी वॉन्ट टू कव्हर इन दिस एपिसोड थ्रू यू. Correct. तर व्हॉट दॅट कॅन बी. So, unfortunately, I would say that there is something called as beauty bias, which is definitely there. Now, when I say beauty bias, it is not just ki te looks baddal वगैरे आहे, but overall how you conduct yourself, how clean, structured and polished you look. So people definitely look that first, because जरी आपण म्हणालो की कोणाला बघून आपण जज करू नये, but it is proven that within 2 to 3 seconds we judge someone based on their looks when someone enters in a room. So that is what the fact is, even if we, ट्रू ट्रू. yeah. फर्स्ट 7 seconds मध्ये 80% इम्प्रेशन होऊन जातं. Yes. तर 7 seconds मध्ये, म्हणजे दॅट इज व्हॉट एक्सपर्ट से. Yes. मी कुठेतरी वाचलं आणि Yes, ऐकलं पण. yes. It is मागच्या proven. एपिसोड मध्ये पण आलेले Yes. होते, जे आपले पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यांचे सारीज डिझाईन करेल. सो ते पण आलेले होते, त्यामुळे मला ते बोलताना पण ऐकलं माहिती. पण दॅट्स व्हॉट आय एम सेइंग That की is proven. दिस इज 7 seconds मध्ये माहिती पडतं. तर जस्ट सी दॅट फक्त इमेज बदलण्याने, हम्म. की आता इमेज बदलण्याने हम्म. व्यक्तीचे बिहेवियर, कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ बदलू शकतात का टू सम एक्सटेंट? मी आता there is a psychology thing known as enclothed cognition. There was a study done by Hajo Adam. So त्यांनी 2 ग्रुप्स बनवलेले, आणि दोन्ही ग्रुपच्या लोकांना, एका ग्रुपच्या लोकांना, ग्रुप ए ला एक लॅब कोट, डॉक्टर्स कोट दिलेला, आणि दुसऱ्या ग्रुपला त्यांनी कोणताही कोट नव्हता दिला, ते रेग्युलर त्यांच्या क्लोथ्स मध्ये होते. तर जेव्हा त्यांना एक काम दिलं करायला, द स्टडीज, त्याचे रिझल्ट असे आले की द पीपल हु वर वेअरिंग द डॉक्टर्स कोट completed that task with more responsibility than people who were not wearing the doctor's coat. हो. So, like judge किंवा lawyers वगैरे, ते तो robe घालतात, black color uniform. So that gives them that responsibility also, that we have a responsibility on our shoulders. Right. So clothing, accept it or not, but it systematically influences your feelings, your psychology, and it impacts in the quality of work that you do. So here I would really recommend that even if you're working from home, आजकाल work from home इतकं वाढलंय, बरोबर. do make sure that dress completely in a Exactly. formal way, की not just वरती आपण एक घातलं व्यवस्थित, खाली शॉर्ट्स घातले and we are working. Absolutely, absolutely. That somewhere might, आपल्याला हो, yes. camera will catch you, or sometimes mind, people will catch you someday or the other. Even we know that shows a little bit of, that we are lounging at home, ते एक seriousness आणि clarity of thoughts नाही. So nice, so nice. Yes, आणि what you said is absolutely right. This dressचं एक उदाहरण मी मित्रांना, आणि आय जस्ट शेअर विथ यू. म्हणजे काका स्विमिंग पूलचे, महात्मा गांधी स्विमिंग पूल आहे ना तिथे दादरला, हा. तर तिकडचे ते मॅनेजर होते. ओके. आणि जिथे ते त्यांचा बंगलो होता त्याच कॉम्प्लेक्स मध्ये, आता तिथे वेगळं आहे. तर आणि स्विमिंग पूल त्यांचं ऑफिस, म्हणजे इथून धरून जास्तीत जास्त एक बिल्डिंग पण नाही. ओके. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मित्रांनो, आणि आय जस्ट टेल यू, शेअर विथ यू, बिकॉज आम्ही लहानपणापासून आम्ही कधी राहायला जायचो त्यावेळेला त्यांना सकाळी 9:30 झाले तिथे एकदम ड्रेस, म्हणजे पूजा बिजा करून वगैरे, नॉर्मल ऑफिस ड्रेस वगैरे घालून. ओके. 12:30-1 झाले की ते घरी यायचे. ही यूज टू चेंज द ड्रेस, म्हणजे आपण म्हणतो ना की लेंगा आणि जो नॉर्मल आपण ड्रेस सारखा जो असतो घरी घालण्याचा, ते त्याच्यानंतर बरोबर परत 3 वाजता अगेन यूज टू, म्हणजे 1 तास आराम करून. सो व्हॉट आय एम सेइंग, आय कॅन रिलेट दिस व्हॉट यू आर सेइंग, की ते पण वर्क फ्रॉम होम करू शकले असते पूर्णपणे, कारण तिथे
त्या ड्रेसमध्ये पण तिथे असायचे तर तो नॉर्मल म्हणजे ऍक्च्युअली ऑफिस गोईंग वेअरचा ड्रेस घालून बसायचे. सो दिस इज व्हॉट यू सेड इज आय एग्री विथ यू. आणि काही वेळेला आपण मूवीज मध्ये पण बघितलंय की खाली आपण पैजामा घातलेला आहे आणि वरती कोट आहे असं दाखवलेलं आहे माहितीये. बोमन इराणी वगैरे असं कुठला तरी न्यूज रीडर वगैरे कुठला तरी बघितलेलं मी कुठेतरी. आय थिंक इट वॉज 3 पण idiots or हा असेल कदाचित. समटाइम्स व्हॉट यू सेड इज राईट की आपल्याला पण हे कोविडमध्ये वी आर वर्किंग फ्रॉम होम, पण almost आपण कॅज्युअल मध्ये असताना वरती कधी कधी ठीक आहे बाकीच्या असंच, पण आपल्याला ना Mind. कुठेतरी डिलिव्हरी करताना एखाद्या कुठल्याही सब्जेक्टच्या विषयी ती अथॉरिटी म्हणा विल नॉट हा. टेक प्लेस happens. दॅट. हायली सक्सेसफुल पीपल आणि ऍव्हरेज परफॉर्मर्स Hmm. नाउ विल सी दिस यांच्या इमेज हॅबिट्स मध्ये काय फरक असतो सांगू शकाल का? Habits is the most important thing. एक्झॅक्टली. And आय एम टॉकिंग कारण- अबाउट हायली सक्सेसफुल हम्म. पीपल आणि ऍव्हरेज परफॉर्मर्स दोघांमधलं काय फरक असेल? Mindset is one thing. सो आय थिंक माइंडसेट इज वन थिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅबिट्स ते Okay. खूप डिसिप्लिन्ड असतात ओके. आणि छोट्या छोट्या गोष्टींचे ते दिनचर्या बनवतात म्हणजे त्याला एक रुटीन बनवतात एक्झॅक्टली. आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करतात तो रुटीन. सो दॅट इज इमेज कन्सल्टंट ऑलरेडी असतीलच हो बिकॉज दे आर प्रोफेशनल्स हायली Yes. सक्सेसफुल. ते डेफिनेटली दे विल हायर गुड पीपल ओनली. येस म्हणजे दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ हायरिंग अन इमेज कन्सल्टंट म्हणा किंवा बरोबर स्पेशलिस्ट. बरोबर. म्हणजे त्यांची ऍडवाइस ते घेत असतील. बरोबर आपण ऐकलेलं पण आहे की आता किती जणांचे की एक स्टायलिस्ट किंवा इमेज कन्सल्टंट मी साडी आज हो. कुठली घालायची आहे तर ते डेफिनेटली आज ही घाला आणि त्यांचं शॉपिंग पण ते करतात. येस 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 सो यू Everything. व्हॉट इज युअर रोल नाव इन So- दिस सेम काइंड ऑफ थिंग यू Yes, डू? exactly. I do same kind of thing. So we have steps, a process for that. That first we do a discovery call. We identify the client's personal style. कारण दोन व्यक्ती सेम बॉडी शेप असू शकतो पण त्यांचे कपडे कम्प्लिटली वेगळे असू शकतात. दोघांची स्टाईल कम्प्लिटली वेगळी असू शकते. ओके. तर त्याप्रमाणे वी नीड टू आयडेंटिफाय की त्यांची पर्सनल स्टाईल काय आहे. ओके. देन वी नीड टू आयडेंटिफाय देअर लाईफस्टाईल की व्हॉट इज देअर लाईफस्टाईल ते डिस्कवर करायचं की त्यांना दिवसभरातून ते काय काय ऍक्टिव्हिटीज करतात बिकॉज देअर वॉर्ड्रोब शुड बी अलाइन्ड विथ देअर लाईफस्टाईल बिकॉज अदरवाइज वी आर नॉट ड्रेसिंग फॉर अ फॅन्टसी लाईफ यु नो. बरोबर. की आपण एका सेलिब्रिटीचे कपडे बघितले आवडले पण ते घालणार किती वेळा आपण किंवा कुठे घालणार. सो यू अनालाइज देअर Yes. ओकेजन्स कुठल्या ओकेजन्सला Yes. नॉर्मली ते जात Yes. असतील, So, त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल किंवा बेसिकली त्यांचं जॉब कसं असेल, yes. प्रोफेशन कसं असेल, Yes. अकॉर्डिंगली यू गाईड. Yes. पण या प्रोसेसला डिस्कवरी कॉलला किती वेळ नॉर्मली लागतो? Discovery call इट takes कॅन बी मोर बट आय एम जस्ट ऍव्हरेज. जर एखादा समजायचं असेल की व्यक्तीला अप्रोच व्हायचंय हम्म. आणि दे वॉन्ट टू कनेक्ट विथ यू हम्म. कनेक्ट विथ दिस इमेज कन्सल्टंट, Mhm. नॉर्मली या डिस्कवरी कॉल मध्ये समजण्यासाठी कसं असेल? जसं फायनान्शियल ऍडवायझर कसं डायग्नोसिस Correct, करतात डॉक्टर, correct, correct. तसंच यू मस्ट बी डुईंग आय थिंक. Yes. So first discovery call is basically when I explain them about all the programs that we have based on what their style struggle is, based on what they are looking for. तर त्याच्या बेसिसवर 3 प्रोग्राम्स आहेत आमच्याकडे. इफ यू आर ऑन अ स्टार्टिंग लेवल सो वी कॅन गो फॉर अ स्टाईल स्टार्टर प्रोग्राम दॅट वी हॅव. देन देर इज अ कम्प्लीट सिग्नेचर स्टाईल ट्रान्सफॉर्मेशन and then there is an executive style transformation, the luxury executive style transformation. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. Us. पण मग आता कोणीही कॉन्टॅक्ट करू शकतं Yes. वेगवेगळ्या लेवल्सचे, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट विथ ड्यू रिस्पेक्ट की एक नॉर्मल कॉमन मॅन जरी असेल, आय एम टॉकिंग अबाउट युअर डुईंग विथ फिमेल्स, नॉर्मल वर्किंग लेडी असेल, तिला पण जर इमेज कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर यू कॅन डू. आणि एच एन आय असतील किंवा मिडल असतील, Yes. सगळ्यांची यू डू दिस. Yes. Yes. So, Everyone. It can be Yes, possible yes, for everyone, yes, right? Yes. Because I'm just talking, we'll not be speaking about any charges or something, but you said something behind the scenes, ki you designed something about that. Yes. So can you share something about Yes. that? म्हणजे लोकांना पहिलं असतं की Correct. कॉस्ट किती लागणार मला, हा. कारण स्पेशलिस्ट कडे जाणार तर कॉस्ट किती असणार. डोंट एक्सप्लेन द कॉस्ट, दॅट यू कॅन हम्म, हम्म. स्पीक ऑन द डिस्कवरी कॉल. पण एक समजायला की हम्म. ओके ए बी सी डी किती कॅटेगरीज असतात अशा हम्म. हिशोब. सो जसं मी आता सांगितलं की 3 कॅटेगरीज आहेत. वन इज अ स्टाईल स्टार्टर प्रोग्राम that you want a quick clarity about your body shape. So there we cover your lifestyle analysis and your personal style analysis. Then we cover your body shape analysis. We discuss, we have a proper 1 hour of a session Okay. on body shape analysis. I explain everything. So I train my clients to understand their body that they can make their own decisions in future. Very nice. They can be So- independent. Correct. They can be independent. Very nice. And then we have a whole style transformation program, a signature style transformation program.
So there we do all these steps that we discussed in the style starter. Plus we have extra sessions on hair, grooming, etc. We also do a wardrobe audit, wherein if it is offline, my offline services are available in Mumbai. So we visit their place, do a wardrobe audit. If it is virtual, we do it online. That is for 2 to 3 hours, the wardrobe audit. We declutter, we, see what clothes they have, what clothes are missing from their wardrobe. Then ओके. we try to do mixing and matching. We create a shopping list. Then there is a personal shopping also for 2 to 3 hours. Wow. Minimum 3 hours it takes for So you people. help them in shopping also? I go with them for shopping. Wow, If it is a virtual client, we do it online. very nice. And after the shopping, I give them a customized, personalized digital lookbook that creates. I create around like more than 50 looks or 60 looks, depending upon what package they have opted for. So they have a ready book with them with all what outfits I need to wear. So this could be Indian wear, Western wear, everything? Everything from their wardrobe. Oh, great. Yeah, so whatever clothes they have in their wardrobe, I have taken pictures of them and I have created outfits. Very nice. So like this, I create like 50 plus outfits also. They have ready book. Means every person who approaches you will get at least 50 types of Yeah, options. there are Let's say. two various categories of programs wherein if you're opting for a Start level. mid-tier level, we have 40 looks. Then for third tier level, the luxury program, we have 60 plus look. And the starter one you said? The starter one, we don't have a lookbook Okay. or wardrobe audit. Okay. There we give the entire clarity of their personal style and body shape. So this will be one meeting only or it will be 2-3 meetings? No, sessions. Sessions. Yeah, we have- Another session you say. Yeah, so Or the starters. Because now what I'm saying is ki starters only. They want to two start. sessions. So Start. two sessions. Yeah. So that in that 2 sessions, you definitely they will come to know independently. Then second level will be, no, I need your help. So Yeah. they can think about it. Yes, yes. Wonderful. Very nice. It could be, Second session is like a hand holding. It's exactly. everything is covered and बिकॉज फर्स्ट कधी सुरुवात व्हायला काय होतं की सुरुवातीची गोष्ट त्यांना माहित नसतं त्याचं महत्व. वन्स यू स्टार्ट, Yes. अरे बापरे, मग नाही मला Yes. पाहिजे, आय नीड टू गो टू द सेकंड लेवल. दे कॅन डिसाइड. yes. सो फर्स्ट लेवल इज इम्पॉर्टंट Yes. बिकॉज ऐकून त्यांना बरं Because वाटतं. first level for the starter program is also a wholesome program because there is no guessing. Now you know your body shape, you know your personal style, so there is a lot of clarity that you have already got. ट्रू ट्रू. म्हणजे महत्वाचं एवढ्यासाठी सांगितलं की आज हे ऐकताना ना मला स्वतःला मी आतापर्यंत एवढी वर्ष कपडे माझ्या हिशोबाने घालतोय, टाय आणि सगळे कोणी चांगलं म्हटलं की आम्ही ते रिपीट करतो. थोडंसं आपण कुठेतरी इथे तिथे बघतो, पण बरोबर. खास करून या मार्गाने आपण जात नाही की बरोबर. बाबा मला इमेज कन्सल्टन्सी करायला पाहिजे, हे असं नाही. निश्चित आपण आपल्या नॉलेज प्रमाणे प्रत्येक जण करत असतो, पण ऍज यू सेड राईटली की दिस पर्सनॅलिटी वाईज यू गाईड, जॉब Yes. वाईज म्हणा किंवा प्रोफेशन वाईज Correct. ऑल्सो यू गाईड. Yes. त्यांची कामं Yes. कशी असतील, व्हॉट लुक्स गुड, व्हॉट वुड यू लुक गुड. ओके, पीपल विल जज मी. हे नॉर्मली मला पण असं वाटतं की पीपल विल जज मी. हम्म. तर पण ही भीती अनेकांना असते, ती कशी ओव्हरकम करावी. So basically म्हणजे हे मला- केलं हा, एक आहे, मी आता एक- इमेज कन्सल्टन्सी वगैरे काहीच नाही, बस, हा, बस. पण तरी सुद्धा पीपल जज करतातच मी कुठलाही कपडा घालून गेलो. पण तरी सुद्धा उद्यापासून आय अप्रोच यू, एक्झाम्पल आय इन द Correct, सेन्स correct. एनी फिमेल अप्रोच यू, Correct. कुठले विमेन्स अप्रोच यू, पण तरी पीपल विल जज मी. ती ही तर भीती ते काढणं. कसे कसं होणार. तर माझ्या मोस्टली सगळ्या प्रोग्राम्सच्या आधी आम्ही अफर्मेशन्स म्हणून आपण ऐकलंय. तर मी प्रत्येक क्लायंटला ऑल द विमेन आय ट्राय टू स्टार्ट विथ दोज अफर्मेशन्स सो दॅट आणि नॉट जस्ट सेईंग इट बट फीलिंग इट, बिलिव्हिंग इन इट दॅट वी लव्ह आवर बॉडी द वे इट इज. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे अफर्मेशन्स चालू करून की आय एम द बेस्ट, आय ड्रेस माय बेस्ट, आय ड्रेस फॉर माय सेल्फ. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स अगोदर बूस्ट करायला Exactly, because we need to सायकोलॉजिकली. build that confidence first. ओके, So they need to have that faith in themselves before starting. Yes. पण आता जसं सांगितल्याप्रमाणे की नॉर्मल, आय अग्री, यू आर डुईंग प्रोफेशनली. हम्म. पण आपल्या पॉडकास्ट माध्यमातून हम्म. आज आपण बोललो बिहाइंड द Correct. सीन्स मध्ये, यू आर गोइंग टू रिव्हील सो मेनी सिक्रेट्स. Yes. जरी अप्रोच नाही झाले तरी आजच्या एपिसोड जरी पूर्ण बघितला हो. तरी त्यांना खूप काही बरोबर. म्हणजे 50% पर्यंत 40% पर्यंत दे कॅन चेंज देमसेल्स. Yes. सो टू गो फॉर दॅट आपण एक राऊंड इकडे ब्रेक घेऊया हम्म. आणि वी विल गो विथ अ फोटो राऊंड, ज्याच्यामध्ये यू आर गोइंग टू एक्सप्लेन टू अस Yes. समथिंग ऑन इमेज कन्सल्टन्सी विथ सम इमेजेस ऑल्सो. Yes. म्हणजे कोणी कुठले ड्रेसेस घातले पाहिजे. एम आय राईट? Yes. तर मित्रांनो,
आय एम व्हेरी मच एक्साइटेड. तुम्ही पण कुठे जाऊ नका. छोटासा ब्रेक घेतो आणि हजर होतो पुढचा राऊंड इम्पॉर्टंट आहे. शेवटपर्यंत जरूर बघा. आता ही तुमची माझी सगळ्यांची आवडती राऊंड असणार. नक्की बघा. आपण ब्रेक घेऊया. Yes. नमस्कार मित्रांनो. या छोट्याशा कमर्शियल ब्रेक नंतर आता आपण या राऊंड मध्ये येणार आहोत, जी तुमची माझी आणि सगळ्यांची आवडती राऊंड असणार आहे. ती म्हणजे आपल्याला टिप्स मिळणार आहेत. कुणाकडून? तर एक्सपर्ट आपल्या बरोबर आहेत. इमेज कन्सल्टंट आणि सर्टिफाईड पर्सनल स्टायलिस्ट भाग्यश्री Yes. गोडबोले. तर भाग्यश्री, आपल्याला या राऊंड मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही येत नाही, हम्म. आम्हाला काही माहिती नाही, पण आम्हाला येस इमेज कन्सल्टंट म्हणून काय हेल्प तुम्ही कराल आमच्या पॉडकास्ट थ्रू? अवेअरनेस क्रिएट म्हणा किंवा कोणाला मदत कशी कराल? तर तुम्ही सांगा म्हणा कसं आता आपण. बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपण ओव्हरलुक करतो. त्या छोटे छोटे टिप्स मी आता देणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला खूप हेल्प होईल. ओके. अँड बाय द एंड ऑफ दिस एंटायर व्हिडिओ आय एम डेफिनेटली शुअर की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल आणि स्टायलिंग मध्ये थोडेसे चेंजेस नक्की जाणार. गॅरंटी. येस. मित्रांनो, आपल्याला 100% गॅरंटी देतात की एवढ्या जरी टिप्स तुम्ही फॉलो केले, तुम्ही, मी, सगळ्यांनी, तर आपल्याला मदत होणार आहे. तर आता आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील काही प्रश्न आणि काही टिप्स पण, आणि ते एक्सप्लेन करतील भाग्यश्री आपल्याला की कसे. तर जाऊया आपण येस. आपल्या स्क्रीनकडे. येस. तर मॅडम, पूजा मॅडम, आम्हाला हेल्प करा. येस. पहिला प्रश्न बघा. डिफरन्स बिटवीन पर्सनल ब्रँडिंग आणि पर्सनल इमेज अँड पर्सनल स्टायलिंग Style. यावरती आहे. काय सांगाल तुम्ही? म्हणजे पर्सनल ब्रँडिंग, इमेज आणि पर्सनल स्टायलिंग या बाबतीत कसं काही तुम्ही एक्सप्लेन करा. सो पर्सनल ब्रँडिंग, पर्सनल इमेज आणि पर्सनल स्टायलिंग. आता मी एका बुकचं एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते. ओके. If I say Rich Dad Poor Dad, what comes to your mind when you hear the name of this book? Money, financial freedom, investment. So that is the personal brand of that book. ओके. Money, it gives message or the values, the story that is there inside the book, that is your personal brand. So Right. this book speaks about money, investment, financial freedom. Yes. So that is what the personal brand is of that particular Yeah. book. Okay. And personal image is how the book is looking, the cover page of the book. Now, mostly people say that don't judge a book by its cover, Yeah. but it's This is opposite. yeah, it's opposite, because obviously, if you go to a bookstore, you will hardly purchase a book that has a blank. You will not see a book that has a blank white page. Great. So that cover is your That should be appearance. attractive. Yes, that cover page is your personal image. For this book, if we see, there is the author who's smiling confidently. There is Rich Dad written in a big font. Okay, so this entire thing is your personal image. Very nicely said. Yes, and now personal styling is a part of personal image. That is all the visual things that you see, the colors that you see in that. For example, Rich Dad is written in yellow color. Yellow color is something that, attracts, that grabs attention. Okay. You can see a lot of signboards. True. The floor is wet, be careful. So all these signs, are in yellow color mostly. So Exactly. that attract your attention, yellow, red. So that is how the colors are used. There is also, I think, a golden color used, Yes. which says, I think, 25 years it is a best book. True. Yeah, True. best Now it is seller. already the best So book. gold is something that, it exudes abundance, achievement. So all these things comes under styling. Your clothing, your colors, your accessories, that is a part of your personal image. Absolutely. So your visual matter, the visual things and designs, colors, that is all your styling. Right. So these three all are important because they need to go hand in hand. Absolutely. Your personal style should support your image. Your personal image should support your brand. Absolutely. So it is interconnected. It is interconnected, and all three are important. And overall, the To grow. personality and everything grows Yes, because of this. yes. Wonderful. So next question is, see on the screen. Can your appearance really influence opportunities, promotions, clients, and relationships? Yeah. मित्रांनो, ऐका बघा, काय हा प्रश्न तुम्हाला समजेल की खरं रिअली इन्फ्लुएन्स होतो का? आता यांच्याकडून ऐकूया. सांगा तुम्ही. So I think skills,
expertise is definitely important, ओके but appearance is something, people judge you in first 3 to 4 seconds. ऍब्सोल्युट So that is definitely, I'm not saying that your appearance can guarantee you a job, but it can definitely land you an interview. बरोबर. It may not close a deal, but it can start a conversation. So appearance एक समथिंग आहे की हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ओके ह्या गोष्टी. दोन्ही आपल्याला महत्वाचे आहेत. Yes. तर इथे पिक्चर पण आपल्याला तुम्ही दाखवले काहीतरी हो. मेक डिजिटल युअर हँडशेक इज बेसिकली सोशल मीडिया. आजकाल सोशल मीडिया इतकं महत्वाचं आहे की लोक जेव्हा तुमचं नाव बघतात तेव्हा तुम्हाला आधी सोशल मीडियावर शोधतात. सो तुमचं एक डिजिटल हँडशेक म्हणतो आपण किंवा डिजिटल प्रिंट जे आहे ते खूप इम्प्रेसिव्ह आणि चांगलं पाहिजे. असं ठेवा की दॅट शुड बी अलाइन्ड विथ हू यू आर अँड हाऊ यू वॉन्ट पीपल टू परसीव्ह. Right. इट शुड बी अलाइन्ड विथ दॅट. सो ते त्या प्रकारे तुमचं सोशल मीडिया पण ठेवा. मागच्या maintain इमेज मध्ये करा. पण मागची इमेज दाखवा त्याच्यामध्ये पण हँडशेक येस फिजिकल पर्सनल हाऊ यू येस shake your hands, first impression. फर्स्ट आणि मग नंतर तुम्ही सांगितलं की डिजिटल डिजिटल. वंडरफुल वंडरफुल Because social media is something, people find, like they first search you on social media. So Absolutely. तुम्हाला आधी तिथेही तुमचं, काय तुमचं प्रेझेन्स माहिती प्रेझेन्स कसं Who आहे. you are, Yeah. who you are. Yes. They try to know you. व्हेरी नाईस व्हेरी नाईस या नेक्स्ट आपला बघा प्रश्न आहे व्हॉट आर सम सबटाईल इमेज सिग्नल्स पीपल अननोईंगली सेंड एव्हरी डे नो व्हॉट दिस मीन्स म्हणजे So- ह्याचा अर्थ काय म्हणजे Some subtle image signals that people unknowingly, signal every day can be your body language, your communication skills, how you speak, how you conduct yourself, ओके body language and everything. Then it can be the fit of your clothes, the colors that you're wearing, ऍब्सोल्युटली So grooming, more important. Your grooming is very important. Your face is called as the circle of influence. So that is the first thing people notice. So if you have done like good hair, makeup, or at least you're polished. I'm not saying you need to look glamorous ekdam, but at least if you're polished, it gives a good impression. ओके And if you're not, if your grooming is not to the point, if it's poor, it will be noticed first. म्हणजे ग्रुमिंग केलंय तर मे बी डिफरन्स नाही करणार, पण जर नसेल केलं तर लगेच लक्षात येईल. केलं तर चांगलंच आहे पण नाही केलं तर लगेच लगेच लागतं आणि ते काय समजेल लोक लक्षात ठेवणार. दॅट विल बी तसं रिमेंबर. पण लक्षात ठेव या तसं तुम्हाला लक्षात वाईट ठेवणार. तरी ना ह्याचं शर्ट इतकं चुरलेलं त्याला वेळ नाही मिळत इस्त्री करायला. आणि असे लाईन्स असतील पण खरंच खरंच काय शूज घातलेले त्यांनी Yeah. बापरे So काय तोंडात पाण्याचं आपल्याला माहिती पडतं that is the thing people remember. So make sure that they remember good things. व्हेरी नाईसली सेड आणि हे स्क्रीनवरती जे दाखवले ते किती छान दाखवले की सगळ्या हो. गोष्टी आहेत एवढ्या मित्रांनो तुम्ही Overall. जर लक्ष ठेवलं हो तर मला असं वाटतं की खूप म्हणजे हे तुम्हाला कुठे पण मिळेल पण आज आपल्याला या पॉडकास्ट थ्रू भाग्यश्री आपल्याला सांगतायत हो. आणि हे टॉप टिप्स आहेत अर्थात Yes. आणखी डिटेल मध्ये जाऊ शकतो जर Even इंटरेस्ट posture is something that is very important. Very. आपण कारण आणि पॉस्चर आपलं क्लॅरिटीने येतं. म्हणजे आपल्या माइंड मध्ये जर क्लॅरिटी असेल ना तर आपली बॉडी ऑटोमॅटिकली बिलकुल कॉन्फिडेंट फील करते. खरंच खरंच People will, you can wear the best outfit in the room, but if you feel की you're not confident, तुम्ही जर दाखवलं की तुम्ही कॉन्फिडेंट नाही आहात तर लोक तेच आधी रिमेंबर करणार, तेच लक्षात ठेवणार. हे लोकांना म्हणजे आपण जसं आता कॅमेरावरती बोलतोय हो कॅमेरा कॅचेस एव्हरीथिंग येस तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल काही Yes. असेल तर पप्पो काही असेल कुठल्या हो. सब्जेक्ट विषयी माहिती नसेल तर कॅमेरा नोज एव्हरीथिंग येस सो तसंच आपण जसं सांगितलं की फर्स्ट इम्प्रेशन मध्ये लोक ओळखतात हो की तुमच्या आतमध्ये काय चाललंय करेक्ट. सो नाईस व्हेरी नाईस नेक्स्ट आपण जाऊ इफ एव्हरीवन कुड इम्प्रूव्ह ऑन ओनली वन ऍस्पेक्ट ऑफ देअर इमेज काय असू शकतं काय रेकमेंड कराल तुम्ही one thing, only one aspect that if you want to improve, की तुम्हाला जर improve करायचं असेल ते आहे fit of your clothes. Make sure that you wear fitted म्हणजे अगदी टाईट नाही, Tight but well tailored clothes. ऐकलं का Try to wear well tailored आमच्याकडे clothes. म्हणतात एक साईज कमी करणारे माणसं असतात कधी कधी काय कुणाचं नाव नाही घेत आहे मी So मी नेहमी fitted clothes म्हणते. व्हॉट इज इट इज राईट या अनकम्फर्टेबल नको श्वास घ्यायला त्रास होईल असं नाही पण फिटिंग जसे शोल्डर्स ड्रॉप डाऊन असतात लूज Actually, असतात yeah. अजागळ असतात या सो तसं नसलं या म्हणजे ड्रॉप डाऊन शोल्डर्सचा तर फॅशन आहे. देर आर शर्ट या या in the market, those yeah. have drop shoulders, but that is not appropriate for executive, your office wear and Exactly. तर ते पण एक माहिती पाहिजे. आणि अल्टिमेटली आय थिंक
टाईट फिटेड क्लोथ्स जे आजकाल बरेच मुलांना मी बघितलंय घालताना, इट लुक्स अ लिटल फ्लॅम्बॉयंट. ते इतकं पॉलिश्ड आणि सिरियस किंवा प्रोफेशनल नाही दिसत. वी आर नॉट गोइंग फॉर दी ऑडिशन ऑफ सुपरमॅन. एक्झॅक्टली एक्झॅक्टली अगदी बरोबर. मग याच्यावरूनच हे सांगा, आता एक सिरियल आम्ही कुठली तरी पाहतोय, कोण पूजा, आपण कुठलं नाव घ्यायला नाही पाहिजे, पण कॅमेऱ्यावरती नाव नको घेऊ, पण एक मराठी सिरियल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना दाखवलंय की एक हायर एज, मिडल एजच्या व्यक्तीने, म्हणजे ती कॅरेक्टर तसं आहे. हो. त्यांनी म्हणाले, मग हे मला कॅरेक्टर दाखवताना काय करायला पाहिजे? मी नॉर्मल माझी जी साईजचे क्लोथ्स आहेत, ही इज अ हँडसम पर्सन, हां. पण त्यांनी म्हणाले की मी मुद्दाम मग काय केलं की मला थोडंसं वयस्कर दाखवायचंय, चेहऱ्याने नाही हां. पण मॅच्युअर्ड दाखवायचंय. बरोबर. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, एक साईज मोठी घालायला सुरुवात केली, ते ड्रॉप डाऊन, इथून जराचा शर्ट बाहेर. हां. सो आय अंडरस्टूड दॅट ऑल्सो, की कधी कधी असं होतं की इमेज आपली आणखीन काही. मी आता कुठल्या तरी गुगलवरती पण बघितलं किंवा युट्यूबवरती, की हायर एजला झाल्यानंतर पण तुम्ही काही वेळेला एकदम ब्राऊन असले असे हां. दिसू शकतात, तर तुम्ही पण टाईट काय काय घालायला पाहिजे. सो यू आर द बेस्ट पर्सन टू ऍडवाइस. तर ही गोष्ट सांगितलेली बरोबरच आहे. हं. अनकम्फर्टेबल नको बॉडी Yeah. वगैरे दाखवायला, Yeah. पण इट शुड बी फिटिंग. It should be tailored fit. Tailored Yeah. fit, ना? Yeah. व्हेरी नाईस. नेक्स्ट आपण जाऊ, हाऊ कॅन सम बिकम मोर मेमोरेबल अँड इन्फ्लुएन्शियल. वाव, काय मला प्रत्येकाला पाहिजे. है ना? So, अभिषेक पण सगळ्या गोष्टी शिकल्या हो. म्हणून तो माझ्या लक्षात राहिला. येस येस येस. तर आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आठवतो, टू बिकम मोर मेमोरेबल ऑर इन्फ्लुएन्शियल देर हॅज टू बी कन्सिस्टन्सी. सगळ्यात पहिले आपण समजा फॉर एक्झाम्पल रणवीर सिंग, हो, त्याचं नाव आपण घेतलं तर आपल्याला त्याचं ते ते फ्लॅम्बॉयंट लुक, एकदम क्वर्की, कलरफुल एक्झॅक्ट. स्कर्ट्स, गोविंदा द टाईप वे कलर्स. द वे ही वेअर्स दॅट स्टाईल. तर ती त्यांनी ओव्हर द त्याचं ब्रँड इयर्स, बनवलंय त्यांनी ना, त्याचा ब्रँडच की बनवला. तो तसा येऊ शकतो. एक्झॅक्टली. सगळेजण येत नाहीत तसे. येस. आणि एका वेळेला घालून नाही, त्यांनी ओव्हर द इयर्स तसं घालून घालून ती त्याची इमेज बनवली. सो यू नीड टू बी कन्सिस्टंट विथ युअर पर्सनल स्टाईल. True. थिंक यू डिस्कवर व्हॉट युअर पर्सनल स्टाईल इज, की तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला काय आवडतं काय दाखव. आणि त्याला कन्सिस्टंटली फॉलो कर. सो दॅट इज हाऊ पीपल One day. विल रिमेंबर यू, व्हेरी नाईस. की दिस पर्सन. असं आता अमिताभ बच्चन, Oh. सी शाहरुख खान, they are not people who wear clothes that are एकदम big logos Right. किंवा असं भरपूर fancy something. अच्छा. Structured, polished suits, elegant, classic pieces. क्लासिक पीसेस. बिलकुल. व्हेरी नाईस. तर ती त्यांची पर्सनॅलिटीच झाली आहे. राईट राईट. Why do some people always look stylish even in basic clothes? वा, हा This सिम- is हे पण एक Yeah. क्वेश्चन कसा आहे. दिस इज वंडरफुल, की म्हणजे बरेचदा असं होतं की आय वेअर अ व्हाईट टी शर्ट अँड ब्लू जीन्स, ज्याला म्हणतात की क्लासिक आहे. हा, हा. But there are some people who will wear a white t-shirt and blue jeans but will slay in that look. खरंच छान क्लासिक आणि एकदम स्टायलिश दिसतात. फोटोग्राफ्स मध्ये पण दिसतात किती छान. या सो काही तरी चांगले दिसतात. Thank आपल्या समोर ते जान्हवी कपूर आहे. सो या काही छोटे छोटे रूल्स असतात जे आपण फॉलो केले तर आपणही स्टायलिश दिसू दिसू शकतो. फॉर एक्झाम्पल जर पहिला इमेज बघितला तर त्याच्यात मीच आहे फर्स्ट ऑफ ऑल, आणि त्याच्यात एक पिंक शर्ट घातलंय सॅटिनचं आणि खाली लूज ट्राउझर्स आहे. तर नॉर्मली पीपल विल से दॅट इफ यू आर अ शॉर्ट विमेन अवॉइड वेअरिंग टू लूज आउटफिट्स. तर देर आर सम स्मॉल टिप्स अँड ट्रिक्स जे मी फॉलो केले. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर मी शर्टचे वरचे 2 बटन ओपन ठेवलेत. दॅट इज कॉल्ड एज नेगेटिव्ह स्पेसिंग. ओके. आणि मी स्लीव्स माझे रोल केले. So Right. that is also negative spacing. Thirdly, I have kept my last 2 buttons of the shirt open. That is हाईट वाटते creating ना त्यांनी. vertical lines. एक्झॅक्टली Correct. एक्झॅक्टली. व्हेरी So नाईस. the longer, my स्मॉल थिंग्स pants, बट व्हेरी Yeah, इम्पॉर्टंट. very impactful. व्हेरी नाईस. my whole legs are visible. You can True, also true. follow a rule called as rule of thirds. 1/3 and 2/3 proportion. ओके. So whatever top you are wearing, 1/3 of it should be your top and 2/3 of it should be your bottom. So Yeah, it height. elongates your जे कोणी शॉर्ट असतील तर त्यांनी असं करावं. हा. दिस इज अ टिप. या अँड छोटे छोटे रूल्स जसं की कलर हार्मनी, म्हणजे आता आयव्हरी कलरची बॅग प्लस पॅन्ट व्हाईट आहे तर मी पर्ल नेकलेस घातलंय, शूज व्हाईट आहे. सो देर इज समथिंग कलर हार्मनी. जान्हवी कपूर इज वेअरिंग अ बेसिक व्हाईट क्लासिक शर्ट राईट. with a blue jeans, but she is coordinating the colors through her accessories. एक्झॅक्टली. Brown bag, brown shoes, brown belt, and the sunglasses. ब्राऊन बेल्ट पण असा उठून दिसतो खरं. Yes, है ना? त्यात ती एक स्टाईल height- एलिमेंट. त्यांची हाईट पण दिसते जास्त. येस, आणि ती एक एलिव्हेशन आहे. तुम्ही बेल्ट, सनग्लासेस हे सगळं घातलं की तुमची एक
लुक एलिव्हेट होतो. व्हेरी नाईस. आणि जस्ट इमॅजिन इट विदाउट द बेल्ट अँड द सनग्लासेस. ट्रू. इट वुड हॅव नॉट Exactly, लुक दॅट exactly. स्टायलिश. True. आणि बेसिक ग्रूमिंग तर आहेच की केस आणि सगळं. पाहिजेच. थर्ड इमेज. Third image also, there is a same color from top to bottom, हो. which is creating a single line. Plus, again, vertical, negative spacing जे neck कडे मी केलंय. कारण Right. I am only 4'11". Right. So I heavily rely on styling to look taller. Very nice. So that is there. Again, I have matched my bag with my footwear. So that is color pulling method. ह्याला Right. color pulling method म्हणतात की तुमच्या ड्रेस मधला एखादा जर कलर असेल तर तो पुल करून तुम्ही तुमच्या ऍक्सेसरीज मध्ये युज करू व्हेरी शकता. नाईस. So your outfit looks harmonious and coordinated. आणि तो ड्रेस मुद्दाम आहे का तो असा बेल्ट आहे ना बेल्टच त्याला मध्ये बेल्ट आहे. पण म्हणजे तो पण वरच्या साईडला दिसतोय वर- नॉर्मल हा. नाही तर असं खाली असतो. So it is सो इट लुक्स हाईटच्या दृष्टीने yeah, असेल. and it is cinching the waist. ते Yeah. waist define करतोय, so it is creating a balanced proportion. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. So upper body आणि lower body मध्ये एक balanced proportion पण क्रिएट करते. ट्रू ट्रू ट्रू. मित्रांनो जरूर बघा हे पॉइंट्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे छोटे टिप्स आहेत Yeah. पण खूप कामाला येतील तुम्हाला हो. पण आणि बाकीचे त्यांना विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा जरूर ते हेल्प करतील किंवा कन्सल्ट करा पण रिअली दिस इज व्हेरी नाईस. आय लाईक म्हणजे इट. tip तर जर if any women are there who are petite, short women, normally women below 5'3" are called as petite. So negative spacing is something that तुम्ही नक्कीच करा तुमच्या तो outfits नंबर मध्ये. मोठा आहे तसं पाहिलं तर हो. विथ ड्यू रिस्पेक्ट करतात पण मला असं दिसतं की जो हाईट पेक्षाही 5'3" अँड डाऊन असं जर म्हटलं तर खूप जण येतील त्याच्या इंडियन 60% च्या वरती पर्यंत हाईट येतील. रेंज मध्ये हो, मोस्टली विमेन ह्या हाईट रेंज राईट मध्ये राईट बरेच राईट त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल. हो. व्हेरी नाईस. नेक्स्ट व्हॉट कलर्स हा खूप छान आहे की कलर्स कम्युनिकेट अथॉरिटी ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. येस. खरंच आहे का तसं? हो हो. आता बरेच कलर्स आहेत जे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की इवन कल्चरली असोसिएटेड आहेत काही कलर जसं व्हाईट रेड हो. आपल्या कल्चरमध्ये. सो ब्लू इज अ कलर विच कम्युनिकेट्स लॉयल्टी, ट्रस्ट अँड रिलायबिलिटी. अँड इट्स ऑल्सो काम. जसं ब्लू पाण्याचा कलर आपण हो. म्हणतो ते शांत शांत वाटतं. असतं. सो इट्स अ काम कलर प्लस इट शोज लॉयल्टी म्हणजे की वी कॅन ट्रस्ट दिस पर्सन. व्हेरी नाईस. तुम्ही जेव्हा ते घालतात तेव्हा तसं एक ट्रस्ट फिलिंग येते आणि पीपल इझिली अप्रोच यू. जस्ट इमॅजिन एखादं तुमचं सोशल सेटिंग आहे. देर इज अ लीडर हु इज वेअरिंग ब्लॅक Yeah. तुम्हाला एक थोडं अथॉरिटेटिव्ह फील Authoritative. होईल. थोडासा संकोच होईल त्याला अप्रोच कलर करायचा. इज पॉवर ब्लॅक इज अ कलर विच कम्युनिकेट्स पॉवर, सोफिस्टिकेशन, authority and leadership. लिडरशिप. So if Very you're nice. in a leadership role, black is a great color. राईट. सो दिस इज ऑल्सो व्हेरी Yeah. नाईस. खरंच. आणि आणि- व्हाईट इज ऑल्सो सोफिस्टिकेटेड. बिलकुल. तुम्ही भरपूर पॉलिटिशियन्सला बघितलं असेल व्हाईट कलर घालताना जो खूप एलिगंट आणि सोफिस्टिकेटेड. खरंच. इट शोज अ लिटल कॉन्फिडन्स ऑल्सो. खूप कॉन्फिडंट दाखवतो आपल्याला आणि क्लॅरिटी. बिलकुल. अँड इट लुक्स पॉलिश. नो Polished, वंडर तुम्ही polished. फक्त एक व्हाईट कुर्ता टॉप टू बॉटम घाला, सनग्लासेस घाला, पूर्ण लुक इतका पॉलिश फील होईल आणि सोफिस्टिकेटेड. उद्यापासून मी घालतो. Yes. म्हणजे तुम्ही फिमेल मी Yes, विमेन्सला yes. सांगताय पण मी घेतलो ते टिप्स. Same applies to males या also. या येस. रेड कलर. रेड अगेन Attention. आपल्याला ऑलरेडी माहितीये की रेड एक गोल्ड कलर खरंच. आहे. खरंच. सो इट ग्रॅब्स अटेन्शन. तुम्ही जर रेड मध्ये काही बघितलं तर लगेच तुमच्या डोळ्यांना ते दिसतं. बिलकुल. सो जर तुम्ही एखाद्या अशा सेटिंग मध्ये आहात जिथे तुम्ही पब्लिक फिगर आहात, तुम्हाला भरपूर मोठ्या क्राऊडला अड्रेस करायचं आहे. राईट. सो तिथे तुम्ही दिसला पाहिजे प्रॉपरली स्टेजवर, स्पेशली इफ युअर ऑन स्टेज. सो रेड यू कॅन वेअर कलर्स लाईक रेड. ओके. सो असं काही स्टेज परफॉर्मन्स आहे, तुम्हाला भरपूर लोकांना 2 तासाचा मोठा सेशन आहे, यू टू स्टँड देअर. सो द आयस विमेन्स साठीच असू शकतं का मेन साठी? कॅन बी फॉर मेन मेन ऑल्सो. येस येस. व्हेरी नाईस. नेक्स्ट. आणि रेड इज अ कलर विच ऑल्सो शोज एनर्जी. म्हणजे खूप एन्थुसियास्टिक True, true. कलर आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पॉझिटिव्ह आणि येस. हाऊ डज ग्रूमिंग अफेक्ट परसेप्शन अँड क्रेडिबिलिटी? सो हे कसं काय? हो, ग्रूमिंग डेफिनेटली. आता फॉर एक्झाम्पल आपण ग्रूमिंग म्हणजे बेसिक आपलं हायजीन. सेकंडली ऑल्सो इट इज नॉट लुकिंग ग्लॅमरस. म्हणजे आपण जेव्हा ग्रूमिंग म्हणतो तेव्हा एक पॉलिश्ड आणि स्ट्रक्चर. सिम्पल गोष्टी पण चांगल्या. येस येस येस. फॉर एक्झाम्पल मगाशी मी आता एक एक्झाम्पल दिलं रणवीर सिंग हो. आणि अमिताभ बच्चनचं. तर ऑब्व्हियसली क्रेडिबिलिटी जर तुम्ही म्हणालात राईट. किंवा एक प्रोफेशनल अप्रोच जर तुम्ही पॉलिश लुक म्हणाल तर ऑब्व्हियसली वी विल गो टुवर्ड्स अमिताभ बच्चन. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. So your clothes decide
ki, how credible a person is. Also, your appearance and body language, all these things are also Very considered. important. Chan. Sorry. Sorry. Can the right clothing make someone appear taller, slimmer, and more confident? Yes, definitely. This is something I do almost every day because as I said, I'm very short, 4'11. Yes. So तुम्ही या पिक्चर्स मध्ये बघू शकाल की शी इज पेटिट विमेन पहिली. आणि हा First, okay. बोथ ऑफ All द of them. सेम Yeah, विमेन. same women. सो फर्स्ट तुम्ही बघाल की तिची बॉडी हाफ हाफ मध्ये डिवाइड झाली. इट्स 50-50, Oh, right. हाफ अँड हाफ. Right. आणि द ट्राउझर्स आर व्हेरी टाईट अँड दे आर हाय. Short है ना. या आणि सेकंड इफ यू सी तिने रूल ऑफ थर्ड्स फॉलो केला. So So second the image is बरोबर ना. Yes, the shirt is 1/3 Hmm. and the pants are 2/3. So True. elongation मिळते legs ला आणि सेम ब्लॅक कलर फॉलो केलाय इन द फुटवेअर. Oh, So there is well, but again- same matching है. Yes, so more length to it, Very nice. And second image again, if you see, पहिला जो फोटो आहे त्याच्यामध्ये तिची पॅन्ट्स सेकंड म्हणजे इथे थर्ड इमेज आपण या म्हणतो. थर्ड हा. इमेज. सो इफ यू कम्पेअर त्याच्यामध्ये पॅन्ट बघा बूट कट किंवा वाईड आहे, Yes. स्ट्रेट ट्राउझर्स आणि सेम कलरचे फुटवेअर घातले. बरोबर. सो तो कलर एक कंटिन्यू होतोय. जर तुम्ही शॉर्ट असाल ना तर तुम्ही एकच कलर टॉप टू बॉटम घालू शकता ते ऍडवाइस. किंवा रूल ऑफ थर्ड्स फॉलो करू शकता ज्याच्यात तुमचं बॉटम्स तुम्ही 2/3 ठेवा 1/3 आणि 2/3. अँड ट्राय टू मॅच युअर फुटवेअर विथ युअर बॉटम्स. व्हेरी नाईस. आणि बूट कट जीन्स किंवा वाईड लेग जीन्स पाठीमागे हे तुम्ही फॉलो म्हणजे याच्यामधली आपण जर करेक्ट जर म्हटलं ड्रेस तर सेकंड इमेज मध्ये जी जीन्स आणि म्हटलं द ब्लॅक ट्राउझर. आणि थर्ड इमेज इज परफेक्ट. या म्हणजे कम्पेअर टू द फोर्थ इमेज. हा, इवन द फोर्थ वन विल वर्क बिकॉज ऑफ द प्रपोर्शन्स. बट खाली तुम्ही खाली शॉर्ट केली आहे ना त्यामुळे ते जरा Because बरोबर द नाही. लेंथ ऑफ द पॅन्ट्स. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, हा. द लेंथ ऑफ युअर ट्राउझर्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. की जर तुमचं हेमलाईन जेवढं वाईड असेल ना तेवढी त्याची पॅन्टची लेंथ थोडी मोठी पाहिजे. प्लस ते तुमचं हील थोडंसं कव्हर करायला पाहिजे. राईट. अदरवाइज इट विल कट युअर हाईट. जर ती थोडी वरती आली ना तर ती एक हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करते आणि तुमची हाईट अजून कट करते. म्हणजे पायाच्या शेवटच्या बोटापर्यंत तरी ऍटलीस्ट ठीक. ट्राउझर पाहिजे. अँकल पूर्ण हाईट Ankle. होईल एवढं Right. असं. हा पॉइंट लक्षात ठेवा. Even if narrow fit pant is, it should hit the ankle, not the mid calf or something. अंडरस्टूड. Exactly at the ankle it should hit. व्हेरी नाईस. छान टिप सांगितली. आता त्याच्यामध्ये या ड्रेसमध्ये हे सगळं आपण म्हणू शकतो की हे मोनोक्रोम आउटफिट्स आहेत. हे स्पेसिफिकली पेटिट साठी खूप हेल्पफुल आहे. तुम्ही एकच कलर टॉप टू बॉटम घातला तर एक सिंगल लाईन क्रिएट होते. म्हणजे आता जर तुम्ही डोळे बंद करून उघडले परत तर तुम्हाला तो पिंक कलर पूर्ण टॉप टू बॉटम हो काही डिवाइड नाही करत आहे तुमची बॉडी. Right. त्याच्यामुळे इलॉंगेशन इफेक्ट येतो. दॅट इज द इल्युजन. हाईट दिसते ऍटलीस्ट. ते इल्युजन आहे. सेम गोज विथ अ व्हाईट आउटफिट ऑल्सो. राईट. इट इज द सेम कलर प्लस त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की लाईन्स पण आहेत. ते पूर्ण व्हर्टिकल लाईन आहे. तर असे कपडे ज्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन्स आहेत किंवा एकच कलर आहे टॉप टू बॉटम. आणि इवन इफ यू आर पेटिट ट्राय टू गो फॉर स्मॉलर प्रिंट्स. बरोबर. म्हणजे असे मोठे मोठे प्रिंट्स नका घालू जे खूप तुमच्या फ्रेमला ओव्हरवेल्म करतील. Right. सो इफ युअर पेटिट्स, आय जस्ट समराइज, इफ युअर पेटिट्स go for monochrome outfits. You can go for tonal outfits also, same colors from the same color family. Hmm. Go for vertical lines and go for smaller prints, not larger prints that can overwhelm your petite frame. So you can Barabar. follow these tips if you are a petite.